पुढे पाहूयात, मुंबई महापालिकेचा प्रचार अजूनही सुरू झालेला नाही. मात्र त्यापूर्वी मुंबईचा महापौर कोण यावरून आत्तापासूनच ठाकरेंचा पक्ष आणि भाजपामध्ये जुंपली आहे. उद्धव ठाकरेंनी या पालिका निवडणुकीच्या प्रचारात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी असेल हे स्पष्ट केलंय. मुंबईचा महापौर कोण होणार? ठाकरेंचा भाजपवर निशाणा. भाजपचाही जोरदार पलटवार. मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी या निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सत्तेला भाजपसह महायुतीनं आव्हान दिलंय. अशातच मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. भाजप नेत्याच्या एका वक्तव्याचा धागा पकडत मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर सवालाच्या फैरी लागल्यात. तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मला खरंच एक अभिमान वाटला. आणि दोन्ही भगवा एकच, पण ते दोन्ही भगवे आता एकत्र झालेत. बरं, असं आपण जर का म्हटलं, म्हणजे आता जे राज्यकर्ते त्यांच्या एका नेत्याला विचारलं की तुम्ही सांगा मुंबईचा महापौर मराठी होणार का, तो मला मुंबईचा महापौर हिंदू होणार. अरे मग आजपर्यंत जे आम्ही मराठी महापौर केले ते काही हिंदू नव्हते काय? ते हिंदूच होते. आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी देशप्रेमी हिंदू आहोत. मुंबईचा महापौर मराठीच होणार असं ठाकरेंनी अधोरेखित केलेलं असतानाच मुंबईतील मराठीच्या मुद्द्यालाही हात घातलाय. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT मधील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटला होता. As far as IIT Bombay is concerned, thank God it still remains this name. You have not done Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. जितेंद्र सिंग यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार घेत हिंदीचा आम्हाला द्वेष नाहीये, पण सक्ती का करता असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय. जिकडे बॉम्बे असेल तिकडे आम्ही मुंबई करू अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. IIT मध्ये त्यांनी सांगितलं की मला आनंद झाला, IIT बॉम्बेचा अजून मुंबईने जर राहून गेला आमच्याकडनं, आधी लक्षात आलं असतं तर आम्ही ते सुद्धा करून दाखवलं असतं. आणि दाखवू, याच्या पुढे जिकडे जिकडे बॉम्बे तिकडे तिकडे आम्ही मुंबई करू. जिथे ज्या शाळेच्या नावात असेल, जो आणखीन कुठे असेल तिकडे सगळीकडे. कारण आम्ही बघितलं की प्रेमाने कोण करते की नाही करत, पण जर कोणी प्रेमाने ऐकत नसेल तर आमची मुंबई आहे. मुंबईचं महापौरपद आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला घेरल्यानंतर भाजप नेत्यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबईच्या विकासासाठी एकही काम केलं नाही, भाषावाद आणि प्रांतवादाला खतपाणी घातलं असा हल्लाबोल भाजप नेत्यांनी केला. त्यांनी त्या 25 वर्षामध्ये मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी किंवा मुंबईसाठी केलेलं एक तरी काम दाखवावं. किंवा हे मी वारंवार सांगतोय, रोज सांगतोय, परंतु एकही काम ते अद्यापपर्यंत सांगू शकले नाहीत. आता त्याच्या पुढे जाऊन माझी त्यांना अशी विनंती राहील की तुम्ही 25 वर्षामध्ये काही काम केलं नाही, भ्रष्टाचार सोडून, त्यामुळे तुमच्याकडे सांगायला किंवा दाखवायला काही नाही, तर किमान येणाऱ्या काळामध्ये आपण मुंबईसाठी काय कराल तेवढं तरी मुंबईकरांना सांगावं. नुसता भाषावाद आणि प्रांतवादच्या आधारावरती लोकांची माती भडकवणं किंवा चिथावणीखोर भाषणं करायची, प्रक्षोभक अशा प्रकारची भाषणं करायची, हे सोडून मुंबई शहराच्या विजनबद्दल काहीतरी त्यांनी बोलावं. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वी ठाकरेंनी मराठी महापौर आणि मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षानं मांडलाय. पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत हेच मुद्दे प्रचारात राहण्याचे संकेत मिळतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.